विद्यार्थी मित्रांनो, श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 9वी इतिहास यातील प्रकरण क्रमांक 4 आर्थिक विकास आपण पाहत आहोत. मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण म्हणजे भारताने कोणती अर्थव्यवस्था स्वीकारली, मग आपण त्याचे फायदे तोटे आणि कोणकोणत्या अर्थव्यवस्थेचे सार आपण घेतले हे आपण पाहिलं. त्याचबरोबर आपण मग पंचवार्षिक योजनासुद्धा पाहिल्या आणि त्याच्यानंतर आपला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बँकांचे राष्ट्रीयकरण. हा सुद्धा आपण मुद्दा थोडा पाहिलेला आहे, पण आपण पुन्हा याला रिपीट करत आहोत आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बँकांचे राष्ट्रीयकरण आता आपण जर पाहिलं तर पंडित नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री या प्रधानमंत्र्यांच्या काळात भारतातील बँकिंग व्यवसाय खाजगी क्षेत्राच्या मक्तेदारीचा व्यवसाय होता. आता खाजगी क्षेत्र म्हटलं म्हणजे याच्यामध्ये पिळवणूक येणार आहे. नियम थोडे बाजूला सारून फक्त त्यांच्या फायद्यासाठी महत्त्व दिले जातील असा त्यातला उद्देश. मग ह्या ज्या बँका होत्या ह्या मग खाजगी क्षेत्रातल्या आणि काही खाजगी लोकांच्या मालकीच्या होत्या आणि तो एक ठराविक व्यक्तीच्या किंवा एखाद्या घराण्याच्या मक्तेदारीचा व्यवसाय होता. या बँका उद्योग समूहाचे प्रतिनिधित्व करत होत्या. म्हणजे एखादी उद्योग समूह असेल तर त्याचं प्रतिनिधित्व या बँका करत होत्या आणि या बँकांचे संचालक मंडळ मग उद्योगाचा विकास व नफा वाढवण्यासाठी कार्यरत होत्या. बघा, मग समजा एखादी व्यवसाय आपण थाटतो, मग त्याच्यासाठी आपल्याला फायदा व्हावा म्हणून आपण काय करत असतो की फायदा कसा होईल, नफा कसा होईल ते आपण विचार करत असतो. म्हणून हे बँकांचे जे संचालक मंडळ होते हे उद्योगाचा विकास व नफा वाढवण्यासाठी कार्यरत होत्या. याला छेद देण्यासाठी सरकारने 1955 मध्ये इम्पेरियल बँकेचे राष्ट्रीयकरण केले आणि तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेत करण्यात आले. या बँकेने अल्पावधीत आपल्या शाखा देशभर उघडून शासकीय विकासात महत्त्वाची भूमिका बजावण्यास सुरुवात केली. बघा, म्हणजे इम्पेरियल बँक होती, तिचं रूपांतर आधी राष्ट्रीयकरणात करण्यात आलं आणि मग राष्ट्रीयकरण केल्यानंतर मग तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेत करण्यात आले आणि या बँकेने अल्पावधीत आपल्या शाखा देशभर उघडून शासकीय विकासात महत्त्वाची भूमिका बजावण्यास सुरुवात केली. आपण पाहत असतो स्टेट बँका आताच्या सद्यस्थितीला स्टेट बँक ही लीडिंग बँक आहे. पब्लिक सेक्टर म्हणून आपण त्या बँकेचं अग्रक्रमाने नाव घेत असतो की जिच्या म्हणजे भरपूर शाखा आहेत आणि सोयीसुद्धा किंवा सुविधासुद्धा आपल्याला त्याप्रमाणे ती बँक देत असते. बरोबर. पुढे राष्ट्रीयकरणाची पार्श्वभूमी. मग आता राष्ट्रीयकरण करण्याची गरज का भासली तर भारताने स्वातंत्र्योत्तर कालखंडात मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली होती आणि या योजना राबवत असताना ज्या काही तूट निर्माण होत असेल ती मग ज्या बँकांचे राष्ट्रीयकरण झालेले आहे त्यांच्या फायद्यांमधनं ती तूट भरून काढण्यास मदत होत असायची. बघा, आपण म्हटलं की राष्ट्रीयकरण करण्याची पार्श्वभूमी काय तर आपण आता एवढ्या मोठमोठ्या योजना आखत आहोत. मग या योजना आखत असताना आपल्याला पैशाची खूप गरज भासते आणि या पैशांच्या गरजेसाठी एखादी तूट निर्माण झाली तर मग तो जो पैसा असेल तो या बँकांच्या झालेल्या नफ्यांमधनं वापरायचा. म्हणजे राष्ट्रीयकरणाच्या साठी ह्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या. राष्ट्रीयकरण झाल्यावर या बँकांना मिळणारा जो फायदा असायचा तो सरकारी खजिन्यात जमा होणार होता आणि याच्या जोडीला लघु व मध्यम उद्योगाचे विकास धोरण राबवणे आवश्यक होते. मग लाल बहादूर शास्त्रींनी अन्नधान्य टंचाई आणि दुष्काळावर मात करण्यासाठी हरित क्रांतीचा प्रयोग हाती घेतला. विद्यार्थी मित्रांनो, बँकांचे राष्ट्रीयकरण झाले आणि त्यानुसार मग जो नफा होता तो सरकारी खजिन्यात जमा होणार होता. कारण देश हा मोठा आहे, याची विकास कामंसुद्धा आपल्याला त्याच प्रमाणात करावी लागतात आणि त्याला लागणारा पैसा मग या बँकांच्या राष्ट्रीयकरणातून आपल्याला मिळत गेला. बरोबर. मग याच्याच जोडीला लघु उद्योग मध्यम उद्योगाचे विकासाचे धोरण राबवण्यात आले. बरोबर. पुढे लाल बहादूर शास्त्रींनी अन्नधान्य टंचाई
आणि दुष्काळावर मात करण्यासाठी हरित क्रांतीचा प्रयोग हाती घेतला. बघा, मग आता समजा अन्नधान्य टंचाई असेल, दुष्काळावर मात करण्यासाठी मग हरित क्रांतीचा प्रयोग हाती घेण्यात आला. मग तुम्ही म्हणाल की सर, हरित क्रांती म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, जे आपण शेतीचे उत्पादन घेतो त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल होणे, ते उत्पादन पटीने वाढणे म्हणजे हा हरित क्रांतीचा एक प्रयोग होता. म्हणजे जसं की शेती आहे, आधीच्या काळात काय व्हायचं, जर आपण एखादी 1 किलो धान्य पेरलं तर ते काय 1-2 किलो असंच पुन्हा परत यायचं, एवढी मेहनत कष्ट घेऊ नये. पण हरित क्रांती झाल्यानंतर मग आपल्याला ते अन्नधान्य 1 किलोच्या याच्यामध्ये आपल्याला ते पोते म्हणा किंवा क्विंटल म्हणा याच्यामध्ये ते आपल्याला मिळायला लागलं. आपल्याला उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर आपण पाहू शकतो की आपण कापूस जो असतो, म्हणजे कॉटन सीडचा जो असतो, तो आपण साधारण कापूस पेरत असायचो, बरोबर आहे. मग त्यातनं आपल्याला होणारं उत्पादन केवढं यायचं, समजा त्या काळात तर कमीच होतं, पण मग त्यानंतर समजा जो साधा कापूस आपण म्हणतो की आपल्या खेडेगावात आपण त्याला वायवण असं म्हणतो किंवा साधी कपाशी असं म्हणतो, तर त्याचं उत्पादन कमी यायचं. पण विद्यार्थी मित्रांनो, मागच्या गतकाळामध्ये आपण काही जरी म्हटलं, समजा हरित क्रांतीचा प्रयोग जरी म्हटला, त्याच्याने जरी म्हटलं, तरी आपण पाहत असतो की बीटी बियाणे आता बाजारात आलेली आहे की ज्याचं उत्पादन हे वाढलं आहे. म्हणजे आपण जर म्हटलं तर एकरी जवळजवळ आपल्याला 1 किलो जर कापूस आपण पेरला तर आपल्याला त्याचं उत्पादन साधारणतः 7 ते 8 क्विंटल इतका कापूस आपल्याला मिळत असतो. पण हरित क्रांती होण्याच्या अगोदर आपल्याला हे पीक इतकं येत नव्हतं, आपल्याला ते कमी येत होतं. म्हणून लाल बहादूर शास्त्री यांनी हरित क्रांतीचा प्रयोग हाती घेतला आणि प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात काँग्रेस पक्षातील समाजवादी विचारांनी प्रेरित झालेल्या काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ॲक्शन या गटाने व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करावे अशी मागणी केली आणि या मागणीला कम्युनिस्ट पक्षांचा सुद्धा पाठिंबा होता, बरोबर. आता समजा ज्या काही ठराविक बँक होत्या त्या समजा 14 बँक होत्या, 1980 नंतर मग 6 बँक त्याच्यात ॲड झाल्या, अशा 20 बँक होत्या. पण तरी अजून व्यापारी बँक या राष्ट्रीयकरणाच्या त्या प्रवाहात यायच्या बाकी होत्या. म्हणून काँग्रेस पक्षातीलच समाजवादी विचाराने प्रेरित असलेला जो गट होता त्यांनी सांगितलं, त्यांनी सुचवलं की तुम्ही या व्यापारी बँकांचे सुद्धा राष्ट्रीयकरण करावे. मग या बँकांच्या राष्ट्रीयकरणाला कम्युनिस्ट पक्षांचा सुद्धा पाठिंबा होता. बघा, म्हणजे राष्ट्र सुधारेल कसं, तर आपल्याला यांचा राष्ट्रीयकरण करावं लागणार आहे आणि त्यातनं येणारा फायदा हा आपल्याला नियोजन असेल, आपल्या काही योजना असेल त्याच्यामध्ये वापरता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर आपण काही बँका कोणकोणच्या आता झालेल्या आहे, विलिनीकरण म्हणा किंवा राष्ट्रीयकरण म्हणा, ते आपण पाहणार आहोत. माहिती आहे का तुम्हाला, प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 19 जुलै 1969 रोजी 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केले. बघा, त्यांनी 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केले आणि 1980 येत अजून त्यामध्ये 6 बँक ॲड झाल्या. म्हणजे अशा तब्बल 20 बँकांचे राष्ट्रीयकरण केले आणि मग त्याचा नफा हा ज्या योजना असतील त्याच्यामध्ये वापरण्यात येऊ लागला. बघा, मग यात अलाहाबाद बँक असेल, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, सिंडिकेट बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, युनायटेड कमर्शियल बँक मीन्स युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया या 14 बँकांचा समावेश झाला आणि 1980 येता आणखीन त्यामध्ये 6 बँकांच्या राष्ट्रीयकरणाची भर पाडण्यात आली. म्हणजे एकूण 20 बँकांचा नफा आपल्याला मिळायला लागला. या सर्व बँका आपण ऐकलेल्या आहे. उदाहरणार्थ आपण जर आपलं भुसावळ म्हटलं तर यामध्ये सर्व बँक आहेत. या एक अलाहाबाद बँक वगैरे काही बँक सोडल्या तर. पुढे मग आता आपण पाहू शकतो की मग 20 कलमी कार्यक्रम हा हाती घेण्यात आला. 20 कलमी कार्यक्रम म्हणजे की आता बरेच देश झपाट्याने प्रगती साधत आहे, मग आपणही आता पटपट प्रगती साधली पाहिजे असं त्यावेळच्या प्रधानमंत्र्यांना वाटायला लागलं आणि मग त्यांनी 20 कलमी कार्यक्रम हाती घेतला.
1 जुलै 1975 रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा करून विकसित राष्ट्राच्या दिशेने वेगवान वाटचाल करण्याच्या प्रयत्नांचा संकल्प सोडला. बघा, म्हणजे 20 कलमी कार्यक्रम जो असेल की एक 20 बाजू ठरवायच्या आणि त्यानुसार मग अंमलबजावणी करायची आणि पटपट मग आपण त्या विकासाच्या किंवा विकसित राष्ट्राच्या दिशेने आपण सुद्धा पुढे जायचं, वाटचाल करायची, असा संकल्प त्यावेळेस सोडण्यात आला. आणि यामध्ये प्रामुख्याने शेती आणि शहरी भागातील जमीन धारणा, संपत्तीची समान वाटणी, शेतमजुरांना किमान वेतन, जलसंधारण योजनेमध्ये वाढ करण्यात आली. शेती आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे. मग शेतीवर आधी फोकस करण्यात आला आणि शहरी भागातील कमाल जमीन धारणा, संपत्तीची समान वाटणी, म्हणजे संपत्ती असेल ती समान वाटणी केली जावी, एक प्रकारे आर्थिक विषमता निर्माण होऊ नये याकडे लक्ष देण्यात आलं. शेतमजुरांना किमान वेतन, म्हणजे शेतमजूर जे असतील त्यांना किमान वेतन धारणा किंवा त्यांना किमान इतका रोज तरी दिला जावा, असं यामध्ये सांगितलं गेलेलं होतं. आता उदाहरणार्थ आपण जर विचार केला तर शेतमजुरांना आता 100 रुपये रोज, म्हणजे स्त्री असेल तर 100 रुपये रोज आणि माणसं जर असतील तर त्यांना 200 रुपये इतका रोज आहे, बरोबर आहे. मग हा रोज त्या काळातही ठरवण्यात आला, त्या परिस्थितीनुसार, आर्थिक परिस्थितीनुसार. पुढचं आहे जलसंधारण योजनेत वाढ करणे. समजा जी कोरडवाहू जमीन आहे ती पाण्याखाली आणणे, सिंचनाखाली आणणे, की जेणेकरून उत्पादन वाढेल आणि आपण जो हरित क्रांतीचा प्रयोग हाती घेतला आहे तो चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पन्न देईल, चांगल्या प्रकारे त्याचं यश येईल, यामध्ये हे लक्ष देण्यात आलं. 2 नंबर पहा, कामगारांचा उद्योग क्षेत्रात सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि वेठबिगार मुक्ती करणे. म्हणजे जे कामगार असतील त्यांचा सहभाग आपल्याला कुठे आहे तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला तो, म्हणजे त्यांना त्या क्षेत्रात सहभागी करणे, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि वेठबिगारी मुक्ती करणे, की म्हणजे जे कमी वेतनावर काम करणारे किंवा त्यांना चांगला रोजगार उपलब्ध करून देणे, असं हे काम या ठिकाणी करण्यात आलं. कर चुकवेगिरी, आर्थिक गुन्हे व तस्करी रोखणे. आता कर चुकवेगिरी, बऱ्याच कंपन्या असतात त्यांचं जे इन्कम असतात ते शासनाला दाखवत नाहीत आणि त्यांना मग तो कर चुकवावा लागत नाही. मग असे बरेच कर चुकवेगिरी त्या काळात पण होती, मग ती थांबवणे. आर्थिक गुन्हे म्हणजे पैशासंदर्भात जे काही असेल व्यवहार ते लक्ष ठेवणे. तस्करी रोखणे, हे सर्व गोष्टीचं त्या ठिकाणी लक्ष देण्यात आलं. जीवनावश्यक वस्तूचे दर नियंत्रण करणे, रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणे. म्हणजे आता जीवनावश्यक जे वस्तू आहे त्याचे दर नियंत्रण करणे आणि रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणे. आता समजा तेल आहे, साखर आहे, हे नियंत्रित दरामध्ये ठेवणे हे महत्त्वाचं आहे, कारण त्या दैनंदिन वस्तू आहे. रेशनिंग व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे, म्हणजे आज तागायत आताच्या या घडीपर्यंत रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा झालेली आहे, भरपूर सुधारणा आता झालेली आहे. म्हणजे आपण मागे एक रामविलास पासवान हे मंत्री असताना त्यांनी एक सांगितलं होतं की 1 नेशन 1 रॅशन अशी त्यांनी घोषणा दिली होती, बरोबर. मग आता तसंच आहे, एक रेशनिंग कार्ड असेल तर ते सर्व देशामध्ये चालेल, असा त्याचा उद्देश होता. 5वं, हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्र उद्योग निर्मिती करणे, दुर्बल घटकांची कर्जमुक्ती, घरबांधणी, दळणवळण सुविधा, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे. म्हणजे बघा, जे आपण मुद्दे वाचत आहोत हे अतिशय महत्त्वाचे आहे. ते शेती असेल, उद्योग क्षेत्र असेल, मग एखाद्या व्यवसायाची निर्मिती असेल, दुर्बल घटकांची कर्जमुक्ती असेल, घरबांधणी असेल, दळणवळण सुविधा असेल, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे असेल, हे सर्व याच्यामध्ये आहे. पुढे कामगार समस्या. 11 जुलै 1851 रोजी मुंबईत पहिली कापड गिरणी कावसजी दावर यांनी सुरू केली आणि पुढे दादर, परळ, भायखळा, शिवडी, प्रभादेवी, वरळी येथे कापड गिरण्या सुरू झाल्या. म्हणजे आपण 1851ची गोष्ट करत आहोत. त्या ठिकाणी मुंबईत पहिली कापड गिरणी कावसजी दावर यांनी सुरू केली आणि पुढे दादर, परळ, भायखळा, शिवडी, प्रभादेवी, वरळी येथे कापड गिरण्या सुरू झाल्या.
हा भाग गिरणगाव म्हणून ओळखला जाऊ लागला किंवा त्याला ओळख देण्यात आली गिरणगाव म्हणून, कारण गिरण्यांचा खूप संख्या त्या ठिकाणी होती. 80च्या दशकात कामगारांमध्ये असंतोष निर्माण होण्यास अन्न क्षेत्रातील आर्थिक परिस्थिती कारणीभूत होती. आणि मग त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर काही उद्योगात कामगाराचे पगार वाढत होते, त्यांना बोनस रक्कम मिळत होती, गिरणी कामगारापेक्षा त्यांना जास्तीच्या सुविधा मिळत होत्या. आणि त्यावेळेस मग कामगारांच्या मनात किंवा तिथे असंतोषाची ठिणगी अशी पडली की त्यांना असंतोष निर्माण झाला की त्यांना असं वाटायला लागलं की आम्हालाही बोनस हवा, तो चांगल्या प्रकारे हवा, त्याचबरोबर आमचाही पगार इतर म्हणजे रोजगार असतील, जे कंपनीज असतील त्यांच्या मानाने चांगला असावा, असं त्यांना आता वाटायला लागलं. आणि इथे मग असंतोष निर्माण झाला. तत्पूर्वी आपण एक पाहूया, माहिती आहे का तुम्हाला, महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नांमुळे 1 जानेवारी 1882 पासून मग गिरणी कामगारांना आठवड्यातून 1 दिवस रविवारी सुट्टी देण्यात यावी असा निर्णय झाला. म्हणजे आपण जे रविवारची सुट्टी घेतो, उपभोगतो, ती नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नांमुळे आपल्याला मिळालेली आहे. 1981च्या दिवाळी कामगारांना 20% बोनसची अपेक्षा होती. कामगारांचे प्रतिनिधित्व करण्यास राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मालक वर्गाशी वाटाघाटी करून कामगार वर्गाला विश्वासात न घेता 8 ते 17% इतक्या बोनसवरती त्यांनी तडजोड केली. आणि बोनसमधील कपात ही असंतोषाची ठिणगी ठरली. आणि काही कामगार डॉक्टर दत्ता सामंत यांच्याकडे गेले. त्यांनी त्यांना विनवणी केली की तुम्ही या संपाचे नेतृत्व करावे, तुम्ही याचे नेतृत्व स्वीकारावे. आणि 65 गिरण्यांमधील कामगार एकत्र आले आणि दत्ता सामंत संपाचे नेतृत्व करू लागले. 18 जानेवारी 1982 रोजी मुंबईत 2.5 लाख कामगार संपावर गेले. आणि गिरणगावची धडधड म्हणजे जणू मुंबईचं हृदयच बंद पडलं. बघा, 2.5 लाख कामगार हे संपावर जाणे आणि तेथील सर्व कामं थांबून जाणे, म्हणजे हे आपण पाहू शकतो की एक किती मोठा संप हा असावा. बरोबर विद्यार्थी मित्रांनो, पुढे या संपाला यश अपयश येतं नाही येतं ते आपण पुढे पाहणार आहोत. तत्पूर्वी एक माहिती आपण पाहूया. माहिती आहे का तुम्हाला, सांस्कृतिकदृष्ट्याही लोकनाट्य, लोककला, साहित्य या क्षेत्रात कामगार वर्गाने मोठे योगदान दिलेले आहे. उदाहरणार्थ अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर साबळे इत्यादी अनेक लोकशाहीर प्रबोधनकारी कार्यक्रमामुळे लोकप्रिय होते. आपण पाहतो की अण्णाभाऊ साठे यांनी मांडलेला आहे आपण त्यांचा जर ग्रंथ पाहिला किंवा त्यांनी लिहिलेलं जे चरित्र असेल त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्यांनी गावाकडून ते शहरामध्ये येतात, उपासमार कशी होते असं त्यांनी त्यांच्या त्या पोवाड्याच्या मार्फत सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे. मग त्यांनी असं प्रबोधनाचा कार्यक्रमामुळे ते लोकप्रिय होते. कवी नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ इत्यादी कवींनी तर अतिशय दाहक स्वरूपामध्ये त्यावेळेस त्या श्रमिकांचे, त्या गिरणी कामगारांचे त्या ठिकाणी वास्तव्य दर्शन आपल्याला त्यांच्या कविताद्वारे घडवलेलं आहे. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो? अपेक्षा करतो तुम्हाला हे समजलं असेल.